लोकसभा निवडणुकीचे उमेदवार रवींद्र कोठारी यांची निवडणूक लढवण्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे। गावागावात शेतात जाऊन गाठीभेटी घेणं, नागरिकांच्या समस्या जाणून घेणं आणि त्यावर चर्चा करून कशा प्रकारे मार्ग काढला जाऊ शकतो हे प्रत्येक नागरिकांना ते सांगत आहेत। काही गावांना अजून रस्ते नाही। शेतात काम करणाऱ्या महिला वर्गांची त्यांनी समस्या जाणून घेतली। पाहूयात काय म्हणाले ते। निशा टकले, राहणार पेरवाडी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर। आम्हाला तुमच्या भागाची काय परिस्थिती ते सांगा। आमच्या भागाला पाईपलाईन आणून ठेवलेल्या 6 महिने होत आलेत, अजून पाणी काय आलेलं नाही। ह्याच्या आधी बी नव्हतं आणि आता रस्ता एकदा दोनदा मुरुम टाकला, त्याचे दगड सगळे वर आलेत। काय असं अर्जंट एखादा माणूस दवाखान्यात न्यायचं म्हणलं तरी ना गाडी जाण्या पटकन गाडी जाईना असा रोड तर नाहीच। तुमच्या समस्याचं निराकरण करण्यासाठी आम्ही उलट ह्या भागात। नमस्कार, गुढीपाडवा तसेच नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा। थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना जयंतीनिमित्त त्रिवार वंदन करतो। मी रवींद्र कोठारी नगर दक्षिण मतदारसंघातील 2024ची लोकसभा निवडणूक लढवणार आहे। त्यानिमित्त की ही निवडणूक का लढवणं गरजेचं आहे, तर आता जे आपले उमेदवार आहेत ते फक्त एकमेकाच्या विरोधात लोकांमध्ये गैरसमज पसरवत आहेत। लंकेंनी सांगायचं की विखे हे वाळूचोर आहेत आणि विखेंनी सांगायचे लंके हे खंडणीखोर आहेत, परंतु जनतेच्या प्रश्नावर हे अजिबात बोलत नाहीत। खरं पाहिलं तर सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये सामान्य जनतेला काय हवं आहे, त्यांचे प्रश्न काय आहेत, ते सोडवता कसे येतील। आत्ताचा दुष्काळ, त्यामध्ये पाणी, वीज, रस्ते या ज्या मूलभूत सुविधा आहेत, यात आज 70 वर्ष होऊन गेले देशाला स्वातंत्र्य होऊन, तरीसुद्धा सर्वसामान्यपर्यंत पोहोचलेले नाहीत, गावखेड्यापर्यंत गेलेले नाहीत। तर या दृष्टीनं जनतेची उमेदवारी म्हणून मी हे निवडणूक लढवणार आहे आणि मला जनतेमधून उत्स्फूर्त असा पाठिंबा आहे। तरी आपण माझ्या उमेदवारीला समर्थन द्यावं अशी विनंती करतो। जय हिंद, जय भारत।